महाभारतामध्ये कथा आली बाळासाहेब. कौशिकी नावाचा ब्राह्मण तपश्चर्या करण्याकरता वनामध्ये गेला आणि वनामध्ये गेल्याच्या नंतर एका मोठ्या अशा अभयारण्यामध्ये तपश्चर्या करू लागला की तिथं कोणीच मानव येत नव्हते. आणि मानव येत नसताना त्या एका सुंदर अशा मोठ्या वटवृक्षाखाली तो ब्राह्मण तपश्चर्या करत होता. आणि तपश्चर्या करत असताना बराच काल निघून गेल्याच्या नंतर तपश्चर्या चालू होती. पण तपश्चर्या करत असताना त्या झाडावरती एक बगळीण होती गुरुजी. ती बगळीण मात्र त्या ब्राह्मण देवाला त्रास देत होती. काय करत होती ती महाराज मध्ये मध्ये ओरडत होती. आणि ओरडत असताना राग आला ब्राह्मण देवाला आणि ब्राह्मण देवानं तिच्याकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर तपाचं सामर्थ्य एवढं झालं की त्या तपानं पाहिल्याबरोबर ती बगळीण जळून खाली पडली. ब्राह्मण देवाला वाटलं वा, अरे आपल्याकडे आता जे पाहिजे होतं ते आहे म्हणले. आपल्याकडे तप आलेला आहे आणि तो तप घेऊन मात्र आता गावाच्या दिशेनं येऊ लागला. गावामध्ये आला आणि गावात आल्याच्या नंतर मग मात्र एका घराच्या ठिकाणी भिक्षा मागू लागला आहे की नाही. मधुकरी हो असं आळंदीला असं मागावं लागतं आहे की नाही. मधुकरी म्हणल्याबरोबर दारामध्ये थांबला आणि थांबल्याच्या नंतर काही वेळ थांबला पण आतमधून काही कुणी आलं नाही. बराच वेळ झाला आणि हा तपश्चर्या करणारा साधू मात्र आता हळूहळू हळूहळू याचा पहारा चढू लागला. अरे एवढं मोठं मी साधन करतो, मी तप करतो, मला या दारासमोर इतक्या वेळ थांबण्याची वेळ येते हे की नाही. माझ्यामध्ये आता तप आले. मी एखाद्याकडे रागानं पाहिल्याबरोबर तो जळून भस्म होतोय. हा आता माझ्याकडे तप आहे असं म्हणून तो रागाने लाल होऊ लागला. आणि दुसऱ्यांदा त्यानं आवाज दिला मधुकरी. आणि मग मात्र बऱ्याच वेळाने एक माऊली आतमधून आहे की नाही धान्य घेऊन आली. आणि आल्याच्या नंतर मग मात्र महाराजांना विनंती केली, महाराज मी माझ्या पतीची सेवा करत असताना मला तुमच्याकडे यायला थोडा वेळ झाला हो. तुम्हाला अन्नदान करण्याकरता माझ्याकडून थोडा विलंब लागला, मला क्षमा असावी. आता महाराज फारच रागानं लाल झालेले होते. महाराजांनी पाहिलं, अरे तुला माहिती आहे का मी कोण आहे तर? अरे मी हजारो वर्ष वनामध्ये तपश्चर्या करणारा व्यक्ती आणि मला तू दारामध्ये एवढ्या वेळ थांबवलंस. इतक्या वेळ मला वाट पाहावी लागली तुझी आहे की नाही. तू मला इतक्या वेळ थांबवलंस नाही तरी साधू गायीची धार काढावी एवढा वेळ दारात थांबत असतो. पण मी एवढा वेळ थांबलो, मला तुझा राग आलाय म्हणून त्यानं रागानं त्याच्याकडे पाहिलं, त्या व्यक्तीकडं आहे की नाही. त्या माऊलीकडं रागानं पाहिलं. पण ती माऊली एक पतिव्रता होती महाराज आहे की नाही. पतिव्रतेचं सामर्थ्य काय थोडं आहे का महाराज आहे की नाही. पतिव्रता माऊली होती. तिनं सांगितलं, महाराज तुम्ही किती जरी डोळे मोठे करून माझ्याकडून रागावणं बघितलं ना तरी सुद्धा हे की नाही मी काय बगळीन नाही मरायला आहे की नाही, जळून मरायला मी काय बगळीन नाही. साधू महाराज जाग्यावरच गार झाले. अरे म्हणले मी वनामध्ये जाळलेली बगळीन हिला कसं काय माहीत झालं. ते म्हणजे तुला हे कोणी सांगितलं? म्हणजे सांगण्याची काय गरज आहे. म्हणजे मला त्रिभुवनातलं ज्ञान मला प्राप्त बसल्या जागी प्राप्त होतं. कसं काय? मी काहीच करत नाही. मग काय करते तू? मी फक्त एकच काम करते, माझ्या पतीची सेवा करते हे की नाही. श्रद्धेनं माझ्या पतीची सेवा करते. सेवा करण्याचं फळ प्राप्त म्हणजे मला त्रिभुवनातलं ज्ञान मला प्राप्त होतं. आणि हे मी तुम्हाला काय सांगणार म्हणले, अहो माझ्या गावातला धर्मव्याध, तो धर्मव्याध सुद्धा तुम्हाला सांगू शकतो. काय सांगते म्हणली, अरे तुमच्या गावचा मांस विकणारा माणूस हे सांगू शकतो, निश्चित सांगू शकतो. महाराज म्हणले चला त्याची भेट घेऊ म्हणले. आणि जात असताना महाराजांनी मनात विचार केला, काय आपल्याला कुणाची भेट घ्यावा लागते म्हणले. अहो मांस विकणाऱ्याची मला भेट घ्यावी लागते. असू जा म्हणले, चला जाऊन भेटू तर खरं. आणि गेल्यानंतर पाहिलं तर लांबूनच पाहिलं महाराजांनी, काय गर्दी म्हणले या दुकानाला. कुणी म्हणू लागलं पावशेर द्या, कुणी म्हणू लागलं अर्धा किलो द्या, कुणी म्हणू लागलं किलोभर द्या. त्या दुकानाला नाहीतरी गर्दीच असती महाराज. विठाला 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 विठाला. आणि महाराजांनी असं पाहिलं, अरे एवढी मोठी रांग आहे, एवढी गर्दी आहे. नको म्हणले, जाऊ द्या कशाला याच्या तरी नादी लागायचं, नको याची भेट घ्यायची. निघाली महाराज वापस. पण दुकानदारानं आवाज दिला मधून, ओ महाराज अहो तुम्ही मलाच तर भेटण्याकरता आले होते ना, आणि तुम्ही कशाला परत जायले? महाराज जवळ आले, म्हणले त्या मावशीनं काय तुला फोन लावला होता का, मिस कॉल दिलता? अरे मी तुला भेटायला आलो हे तुला कसं कळालं? अहो तुम्ही त्या वनामध्ये बगळीनं काय जाळता म्हणले, त्या बाईवर डोळे वाटारून काय पाहता म्हणले, हे म्हणले तुला कसं कळालं? अहो मला बसल्या जागी त्रिभुवनातलं ज्ञान प्राप्त होतं म्हणे. कसं काय? मी फक्त माझ्या 2 देवताचं काय करतो, पूजन करतो. 2 देवाचं पूजन करतो आणि त्या 2 देवाचं पूजन मुळेच मला हे खरा त्रिभुवनातलं ज्ञान प्राप्त होतं. कोणते देवता सांगतो म्हणे, चला महाराज आहे की नाही. आणि त्यानं मात्र दुकान बंद केलं. महाराज आश्चर्यच करू लागले, काय म्हणले यांना? अरे आम्ही हजारो वर्ष तपश्चर्या करतो, तपश्चर्या करून सुद्धा योगियाच्या ध्यानी ध्याताना तुलसी.
अरे योग करून सुद्धा आम्हाला हे साध्य होत नाही आणि हा मांस विकणारा माणूस याला त्रिभुवनातलं ज्ञान कसं काय प्राप्त झालं? बघू म्हणले याचे देवता तरी कोण आहेत. घरी गेले आणि घरी गेल्याबरोबर पाहिलं हे की नाही, गेट मध्ये गेल्याबरोबर गेट उघडलं आणि उघडल्याबरोबर पाहिलं तर 2 बंगाया होत्या. बंगाया हे की नाही, बंगाया कळतात ना, आता तुम्ही सगळे सिटीतले माणसे तुमच्या लक्षात येतील हे की नाही. 2 बंगाया होत्या. एका बंगायावर सांगितलं, हे पहा म्हणले, हे माझे पितृदेवता आहेत आणि हे माझे मातृदेवता आहेत. या 2 देवतेची मी निष्ठेनं श्रद्धेनं सेवा करतो आणि या 2 देवतेची सेवा करतो. म्हणजेच आई आणि वडिलाची मी खऱ्या अर्थानं श्रद्धेनं सेवा करतो, त्यांचं पूजन करतो आणि मगच घराच्या बाहेर पडतो. त्याचा परिणाम मला बसल्या जागी त्रिभुवनातलं ज्ञान प्राप्त होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.